प्रेज द लॉर्ड. गुड इव्हनिंग. यावेळेस सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. प्रभूची आराधना करण्यासाठी, आरोग्याच्या सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊन प्रभूची आराधना करूया. प्रेमळ पवित्र आत्मे, आम्ही तुझं स्वागत करतो. वी वेलकम यू होली स्पिरिट. Every disturbance I rebuke in the name of Jesus. Every hindrance, get out from this place in Jesus name. I cover the blood of Jesus. मी येशू ख्रिस्ताचं रक्त या ठिकाणी सर्व सिस्टीम वरती लावतो. हालेलुया, हालेलुया. लिफ्ट हँड अँड से, प्रभूच्या रक्ताने मी माझ्या स्वतःला झाकून घेतो. सगळेजण आपले हात उंच करतील आणि म्हणतील, येशूच्या रक्ताने मी माझ्या स्वतःला झाकून घेतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिस्टर मनीषा बेन, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. अनेक लोक जॉईन झालेले आहेत. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेस जे लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आता येतात ते सगळेजण प्रभूला धन्यवाद देतील देवाच्या उपस्थितीसाठी. से थँक यू जीसस, से थँक यू जीसस. सिस्टर प्रिया, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. ब्रदर मनी, गॉड ब्लेस यू. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. Hallelujah, hallelujah. सगळे अडखळणं निघून जातील येशूच्या नावामध्ये. सगळे अडखळणं निघून जातील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. I take authority against every demonic power. I stand against every darkness and I rebuke that power in the name of Jesus. सर्व दुष्टात्म्याची शक्ती यावेळेस आपलं चर्च, आपला लाईव्ह सोडून निघून जाईल येशूच्या नावामध्ये. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. हालेलुया. सगळा अपयशाचा आत्मा निघून जाईल, अडखळणं निघून जातील. सर्व कार्यक्रमामध्ये येणारे सगळे बंधनं तुटतील येशूच्या नावामध्ये. आता यावेळेस प्रभूचं सामर्थ्य आपल्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. क्लोज युअर आईज. यावेळेस सगळेजण प्रभूच्या उपस्थितीसाठी स्वतःला तयार करतील. हालेलुया. आपला एक हात डोक्यावरती ठेवूयात आणि म्हणू, येशू तुझ्या रक्ताने मला झाकून घे. Hallelujah. Say, the blood of Jesus upon my life. येशूचं रक्त मी माझ्या जीवनावर घेतो. Thank you Lord. Cover the blood of Jesus. Cover the blood of Jesus. येशूच्या रक्ताने स्वतःला झाकून घ्या. Thank you Lord. Thank you Jesus. Protect them Lord. प्रभू सगळ्यांना आता येशूच्या रक्ताखाली आम्ही सुरक्षित करतो. सगळेजण म्हणतील, येशू तुझ्या रक्ताने मला झाकून घे. 7 times, 7 वेळा सगळेजण म्हणतील, येशू तुझ्या रक्ताने मी स्वतःला झाकतो. सगळेजण म्हणतील, येशू तुझ्या रक्ताने मी स्वतःला झाकतो. येशू तुझ्या रक्ताने मी माझ्या स्वतःला झाकतो. येशू तुझ्या रक्ताने मी माझ्या स्वतःला झाकून घेतो. येशू तुझ्या रक्ताने मी माझ्या स्वतःला झाकून घेतो. येशू तुझ्या रक्ताने मी माझ्या स्वतःला झाकून घेतो. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस. से थँक यू जीसस. से थँक यू जीसस. से थँक यू जीसस. हालेलुया, hallelujah. Father, we thank you. Father, we praise you. Hallelujah, hallelujah. जर तुम्ही YouTube वापरत असाल तर YouTubeची लिंक ब्रदरांनी पाठवलेली आहे. प्लीज शेअर करा, त्याच्यावर जाऊन. थँक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड. यावेळेस आपण प्रभूची आराधना करूया. हालेलुया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों
यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ, घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए, घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता हूँ तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, आपले हात उंच करून सर्वजण म्हणतील, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, ओ लॉर्ड। सगळेजण यावेळेस प्रभूची आराधना करतील, सर्वजण देवाशी बोलतील। रिमांदा लामा शेके ओ रियांदा लामा शांते रे बेरियाला रबा। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। तेरी इच्छा पूरी हो जा, हाथों में तेरे जीवन है ये, तेरी इच्छा आपले हात उंच करून सर्वजण येशूला म्हणतील, प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे प्रभू। तेरी इच्छा पूरी हो
मुझको बना. मातीला स्वतःवर अधिकार नाहीये. माती फक्त कुंभाराच्या हातातच बनवू शकते. आणि प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. तू आमचा कुंभार आहेस प्रभू. तू या मातीला आकार दे परमेश्वरा. तू खरा कुंभार आहेस प्रभू. तुझ्या हाताने आमच्या जीवनाला आकार येऊ दे प्रभू. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये स्वतःला समर्पित करतो प्रभू. अपनी मर्जी पर चलता रहा, तुझको कभी अपना ना कहा. अपनी मर्जी पर चलता रहा, तुझको कभी अपना ना कहा. लेकिन प्रभु आज से मेरे क्रूस को ले लेता हूँ. अपने हाथों को उठाकर कहेंगे, तेरी इच्छा पूरी हो जाए. हाथों में तेरे जीवन है ये. कुणीतरी मला पाहतंय, त्याचं सगळं जीवन विस्कळीत झालेलं आहे. तो हृदयात तुटलेला आहे. जर आज तू स्वतःला प्रभू येशूच्या हातामध्ये समर्पित करशील तर तुझं जीवन नव्याने बांधेल. जरी तुझं पात्र बिघडलेलं, तो खरा कुंभार आहे. त्याला म्हण, तेरी इच्छा पूरी हो जाए. हाथों में तेरे जीवन है ये. मैं मिट्टी हूँ, तू है कुंभार. मुझको उठा, मुझको बना. मुझको उठा, मुझको बना. ओ जीसस. यावेळेस परमेश्वर तुम्हाला स्पर्श करतोय. जर तुमचं अंतःकरण तुटलेलं आहे, जर तुम्ही देवाविषयी आग्रही आहात, तुम्ही परमेश्वरासाठी आवेशी आहात, तर देव तुमचं जीवन नव्याने बांधणार आहे. प्रभूला आपण सर्वजण हात उंच करून म्हणूया, धन्यवाद येशू. सगळेजण म्हणतील, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, राजाओं के राजा की. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं तो खरा मेंढपाळ आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे. गेल्या बुधवारी मी मेसेज दिला होता, तो खरा मेंढपाळ आहे जो आपल्या मेंढरांसाठी जीव देतो. तो उत्तम मेंढपाळ आहे ज्याने आपला प्राण आपल्या मेंढरांसाठी दिला आणि त्याने आपल्याला शोधून पुन्हा आणलं. आज आपण येशू ख्रिस्तामुळे या ठिकाणी बसलोय. नाहीतर आज आपली परिस्थिती काय असती मला माहिती नाही, मी कुठं असतो. परंतु येशू ख्रिस्ताची कृपा आहे, मी या ठिकाणी बसलोय आणि म्हणून मी त्याचे आभार मानतो. मी त्याला धन्यवाद देतो. हालेलुया. येशू है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े
पहाड़ी में ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं। ओ वादी पहाड़ी में ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं। ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है। संकट में मेरी रक्षा वो करता है, शैतान के हाथों हमें छुड़ाता है। ओ संकट में मेरी रक्षा वो करता है, शैतान के छुड़ाता है। ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं, हमें चराइयों में हमें चराता है। हालेलुया, बोलो यीशु मसीह की हालेलुया. कितीतरी लोकांचा मला फोन येतो, म्हणतात पास्टर मला कोरोना झाला होता, परंतु मला काहीच झालं नाही, मला अजिबात असं वाटलं नाही मला कोरोना झालाय. काही लोक म्हणतात मी मोठ्या संकटात होतो आणि देवाने मला वाचवलं. आमेन. बायबल सांगतं तो प्रत्येक परिस्थितीमधून तुम्हाला बाहेर काढणारा परमेश्वर आहे. हालेलुया. यशाया 54:17 मध्ये लिहिलंय, तुमच्या विरुद्ध बनवलेलं कुठलंही हत्यार तुमच्यावरती चालणार नाही, यशस्वी होणार नाही. सैतानाने कोरोनाचा हत्यार बनवलंय, पण ते हत्यार देवाच्या लेकरांविरुद्ध चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. अनेक लोकांनी मला सांगितलं पास्टर कोरोना झाला पण मला ताप पण आला नाही, माझं अंग पण दुखलं नाही. आमेन. हालेलुया. पॉझिटिव्ह आलो होतो, परंतु मला नंतर काहीच झालं नाही. आमेन, आमेन. कारण येशू ख्रिस्त तुला वाचवत होता, येशूने ते हत्यार तुझ्यावर चालू दिलं नाही आणि म्हणून तू आज जिवंत आहे. प्रभूचे आभार मान. हालेलुया. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. बोलो यीशु है, यीशु सच्चा गडरिया, उसके हम बेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया, आमीन. बोलो हालेलुया, आमीन. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. बोलो यीशु मसीह की हालेलुया. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. बोलो प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया
स्तुतीचं गीत घेणार आहे. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. थैंक यू जीसस. धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को वो पूरी करता, कोई घटी नहीं है मुझको. मेरी जरूरतों को वो पूरी करता, कोई घटी नहीं है मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. उसके संगति में सदा चलूंगा, उसके संगति में सदा चलूंगा. साथ चलूंगा मैं जी जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. अपने हाथों को उठाकर आइए सब मिलकर कहते हैं, प्रभु का धन्यवाद करूंगा. उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को पूरी करता है वो, कोई घटी नहीं है मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा. ओ यीशु का धन्यवाद करूंगा. आत्मा का धन्यवाद करूंगा. पिता का धन्यवाद करूंगा. मेरे आयु के दिन पग पग में सदा तेरी सेवा तो पूरी करूं. एक पत्ती समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना. प्रभु का धन्यवाद करूंगा. आइए अपने हाथों को उठाकर उसे धन्यवाद देंगे.
ज्या येशू ख्रिस्ताने तुम्हाला जिवंत ठेवलं, त्या सैतानाच्या हातात तुम्हाला सापडू दिलं नाही, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. पित्या, तुझ्या एकुलत्या एका पुत्रासाठी आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र आत्मे, आम्ही तुझे आभार मानतो. तू आम्हाला येशू प्रगट केलास प्रभू. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावामध्ये ही आराधना आज आम्ही तुला समर्पित करतो प्रभू. तुझा अभिषेक उतरून येऊ दे. तुझी गोड उपस्थिती प्रत्येकाच्या घरात येऊ दे प्रभू. जे लोक मला पाहतात त्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज अभिषेक उतरून येऊ दे लॉर्ड. I release that anointing in the name of Jesus. Oh Lord, touch them Father. तुमच्या घरांमध्ये प्रभूची उपस्थिती आलेली आहे. प्रभु का धन्यवाद करूंगा. Lift your hand and say, प्रभु का धन्यवाद करूंगा. थँक यू जीसस. प्रभू, इथून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात सोपवतो. येणाऱ्या वचनाद्वारे आमची भेट घे, आम्हाला आशीर्वादित कर प्रभू. सगळा दैबाप्पा या मीटिंगचा ताबा मी तुझ्या पवित्र हातात सोपवतो आणि प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही तयार आहात का देवाच्या वचनासाठी? आमेन. कारण बायबल सांगतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. शब्दाशिवाय पृथ्वीवर काहीच झालं नाही. जे जीवन होतं ते जीवन मनुष्याच्या ठाई येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट झाला. म्हणजेच तो शब्द देवाने या पृथ्वीवर पाठवला. बायबल सांगतं तो शब्द देतो आणि आपला रोग बरा करीतो. देवाच्या शब्दाने चमत्कार घडले. देवाच्या शब्दाने पृथ्वीची निर्मिती झाली. आज तोच शब्द पुन्हा आपल्यामध्ये धैर्य निर्माण करील, कारण त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ते शब्द क्रिएटिव्ह मिराकल्स त्याच्याद्वारे होतात. त्या शब्दामध्ये पॉवर आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य एखादी वस्तू तयार करण्याचं. कारण बायबल सांगतं तो शब्द बोलला आणि सृष्टी निर्माण झाली. आणि हा आपला विश्वास आहे की त्याने विश्वरचना त्याच्या शब्दाद्वारे केली. जो विश्वास तुम्ही आता ठेवलेला त्या शब्दांवरती, तो शब्दच तुमच्या जीवनाला आशीर्वादित करणार आहे. जसं त्या बर्थलमयला येशू ख्रिस्त म्हणाला, तुला माझ्याकडून काय हवंय? बर्थलमय म्हणाला, माझे डोळे उघड प्रभू. आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने त्याला अंधत्वातून मुक्त केलं. त्याचे डोळे उघडले. अंधत्व म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे संपूर्ण निराशा, निराशा म्हणजे मृत्यू, आणि मृत्यूवरती विजय मिळवणारा फक्त येशू ख्रिस्त, ज्याने पवित्र शास्त्र सांगतं मृत्यूची नांगी मोडली. शेवटचा शत्रू मृत्यू त्याला परमेश्वराने हरवलं. माझा येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला. अल्फा आणि ओमेगा तो येशू ख्रिस्त. त्याच्या आधी कोणी नव्हतं, त्याच्या नंतर कोणी नाही. तोच मरणातून उठला आणि त्याने मरणावर विजय मिळवला. या पृथ्वीवर अनेक प्रतिष्ठित धार्मिक धर्म नेते होऊन गेले, परंतु येशू ख्रिस्त असा एकच मनुष्य या पृथ्वीवरती झाला जो देवापासून जन्मला आणि त्याने मृत्यूवरती विजय मिळवला. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताचं नाव घेता, सैतान थरथर कापतो. पवित्र शास्त्र सांगतं सैतान देखील येशू ख्रिस्ताच्या नावाला थरथर कापतो. येस, माझा येशू ख्रिस्त, त्याचं सामर्थ्य महान आहे. प्रियानो, आज ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, या परिस्थितीमध्ये आपल्याला ठाऊक पाहिजे, ज्या प्रभूची तुम्ही सेवा करताय तो प्रभू ज्याने दानिएलाला अग्नीमध्ये, त्या दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये संपू दिलं नाही, शद्रक मेशक अबेदनेगोला अग्नीमध्ये जळू दिलं नाही, पेत्राला पाण्यामध्ये बुडू दिलं नाही, तोच प्रभू येशू ख्रिस्त आजही आपल्या बरोबर आहे. आणि बायबल सांगतो तो काल, आज आणि युगानुयुग सारखा आहे. बायबल मध्ये पेत्राला येशू ख्रिस्त म्हणाला, काढून वाचूया आपण 22वा अध्याय लूक या पुस्तकामध्ये, 22वा अध्याय लूक या पुस्तकात जाऊयात आपण. त्याचा 22वा अध्याय आणि 21वा वचन मध्ये जा. त्या 31व्या वचनामध्ये पहा, शिमोना शिमोना पहा, तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हाला मागितलंय. आमेन. सैतान आपल्याला मागतोय आपला नाश करण्यासाठी. 1 पेत्र 5:8 मध्ये लिहिलंय, गरजणाऱ्या सिंहासारखा सैतान कुणाला गिळावं म्हणून प्रत्येक चौकामध्ये उभा आहे.
आज सगळीकडे तुम्ही व्हायरसला घाबरून तोंडाला मास्क लावलंय, हाताला सॅनिटायझर करताय, स्वतःला दुसऱ्यांपासून लांब ठेवताय, परंतु तो विषाणू, तो दुष्टात्मा कुणालाच दिसत नाही. आमेन. आणि कसा तो अटॅक करणार आहे कुणालाच ठाऊक नाही. आणि म्हणून बायबलमध्ये पहा, पहिल्यापासून पवित्र शास्त्रामध्ये याचं प्रकटीकरण लिहिलेलं आहे. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतोय. काही लोक आहेत, मला बातम्या कळतात की कालपर्यंत संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होते, सकाळी सिरियस झाले आणि दुपारी त्यांना मरण आलं, मृत्यू आला. म्हणून आज आपल्याला परमेश्वराची उपस्थिती गरजेची आहे. प्रभूचं जीवन आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. बायबल सांगतं, योहानाचा 10 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलंय, चोर येतो तो चोरी, घातपात आणि नाश करण्यासाठी. सैतानाचा स्वभाव आहे घातपात आणि नाश करणं. त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठीच तयार केलंय. तो विध्वंसक आहे आणि त्या विध्वंसकाला निर्माणच त्यासाठी केलेला आहे. परंतु बायबल सांगते, येशू ख्रिस्त जीवन आणि भरपुरीचं जीवन घेऊन आलेला. येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे जीवन देणं. जर आज तुम्ही निराशेत बसलेला असाल, अंधकारात बसलेला असाल, तर येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवा. बायबल सांगतो तो जीवन आणि भरपुरीचं जीवन घेऊन आलेला. येशू ख्रिस्त म्हणाला, जर तू विश्वास ठेवशील तर तू देवाचा गौरव पाहशील. गौरव म्हणजे तेज, ग्लोरी. ग्लोरी मीन्स व्हॉट? प्रकाश. आणि बायबल सांगते, येशू ख्रिस्त म्हणाला, मी या जगाचा प्रकाश आहे. ज्या अंधाराच्या परिस्थितीतून तुम्ही चाललेले आहात, त्या परिस्थितीमध्ये फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला जीवनाचा प्रकाश म्हणून प्राप्त होईल. या जगामध्ये तुम्ही चालू शकणार नाही जर तुम्ही येशू ख्रिस्ताशिवाय असाल तर. लोक तुम्हाला सोडून जातील, लोक तुमच्या विरुद्ध बोलतील. पहा शिमोनाच्या बाबतीमध्ये काय घडलं. येशू ख्रिस्त शिमोनाला काय म्हणाला? लूक याचा 22व्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, येशू म्हणाला, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतान माझ्याकडे तुम्हाला मागतोय. आमेन. हालेलुया. आज एक बिलीव्हरचं जीवन जगणं अत्यंत कठीण आहे. त्यातल्या त्यात एक विश्वासणारा पुढारी, देवाचा पाळक म्हणून, देवाचा सेवक म्हणून जर तुम्ही जगत असाल, तुम्ही जर देवाच्या राज्यासाठी जगत असाल, तर सैतान तुम्हाला गिळण्यासाठी आतुर झालेला आहे. तुमच्यावरती अनेक प्रकारे अटॅक्स होत असतील, परंतु लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त तुम्हाला त्याच्या हातामध्ये जाऊ देणार नाही. पुढे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय 32व्या वचनामध्ये, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली. आमेन. रोमकराचा 8वां अध्याय 34व्या वचनामध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्त 24 तास आपल्यासाठी पित्याच्या बाजूला, उजव्या बाजूला मध्यस्थी करतोय. आमेन. हालेलुया. हे काय इन्सिडन्स नाही की तू जिवंत आहेस. हा परमेश्वराची योजना आहे, देवाची कृपा आहे. येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मध्यस्थी करतोय. आपण ज्या पृथ्वीवर जगतोय ती पृथ्वी तुमची आणि माझी नाही. ती पृथ्वी सैतानाला आदामाच्या एका आज्ञाभंगामुळे प्रदान करण्यात आलेली आहे. ज्या पृथ्वीवर तुम्ही जगताय ती पृथ्वी सैतानाच्या अधिपत्याखाली आहे. बायबल सांगतं, एका मनुष्याने पाप केलं आणि त्या मनुष्याच्या द्वारे जगामध्ये मरणाचं राज्य आलं. रोम 5:17 मध्ये लिहिलंय, एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळं. काही लोक म्हणतात की त्यावेळेस आदामाने तो ऍपल फळ खाल्लं नसतं, सफरचंदाचं फळ खाल्लं नसतं तर अशी वेळ आली नसती. नॉट, ते फळ नव्हतं, ती आज्ञा होती आणि ती आज्ञा भंग केल्यामुळं संपूर्ण मानव जातीला त्या श्रापाला सामोरे जावं लागलं. आज मृत्यू थैमान घालतोय. अनेक हॉस्पिटल्स मध्ये बेड उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी लोक अत्यंत आतुर झालेले आहेत, त्यांना समजत नाही की त्यांनी काय करायचं. परंतु आजची परिस्थिती, जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचं, तुम्हाला विजय मिळवायचा, तर तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. पहा पवित्र शास्त्रामध्ये काय लिहिलंय, येशू ख्रिस्त म्हणाला, तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी आजही विनंती करतोय. थोडा इको कमी कर. तुझ्यासाठी आजही मी विनंती करतोय आणि तू वळलास म्हणजे इतरांना, इतर भावांना तू स्थिर करशील. हालेलुया. पहा त्या ठिकाणी पेत्र काय म्हणतो, पेत्राला माहिती नाही की त्याच्या बरोबर काय घडतंय. पेत्र अनभिज्ञ आहे. पेत्राला माहिती नाही की त्याला सैतान मागतोय.
कशासाठी? त्याचा नाश करण्यासाठी. पण पेत्र येशू ख्रिस्ताबरोबर जीवन जगतोय. अनेक लोक आहेत आज, लीडर्स आहेत, जे लोक आज येशू ख्रिस्ताबरोबर जगतात आहेत, परंतु त्यांना माहिती नाही सैतान त्यांना गिळण्यासाठी फक्त संधी शोधतोय. जर तुम्ही इपिस्कराचा 6वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये पाहिलं तर आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, आपलं युद्ध या पृथ्वीवरील कुठल्याही शक्तीशी नाही, परंतु पवित्र शास्त्र सांगतं, पार वाचा 6वा अध्याय 10व्या वचनात, आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा, सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकाव्यास तुम्ही समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. आमेन. आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचा अधिपती, या पृथ्वीचा अधिपती, या अंधकाराने भरलेल्या जगाचा अधिपती कोण आहे? सैतान आहे. आणि म्हणून 2 कोरिंथिकरा 4 अध्याय 4व्या वचनामध्ये लिहिलंय, या जगाच्या दैवताने अविश्वासणाऱ्याची मन आंधळी केलेली आहेत. ज्या पृथ्वीवर तुम्ही जगताय ती पृथ्वी सैतानाच्या अधिपत्याखाली आहे. आणि विश्वासणारा जे झगडतोय ते काही कुठल्या रक्त मांसाबरोबर नाही, परंतु अंतराळातल्या दुरात्म्यांच्या शक्ती समूहांबरोबर लढतोय. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस एखादा पास्टर टेरिबल प्रॉब्लेम मध्ये असतो, त्रासात असतो, लोक बघतात, म्हणतात पास्टर पडला, वाटतं पतन पावला, बॅकस्लाइड झाला, पास्टरच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आहे. परंतु तुम्हाला माहिती नाही, ज्यावेळेस तो पास्टर सैतान काढतोय, तो दुष्टात्मे काढतोय, अनेक लोकांसाठी प्रार्थना करतोय, तो सैतानाचा मेन टार्गेट आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये गोंधळ आहे. मंडळीने त्याच्यासाठी प्रार्थना करणं, मंडळीने त्याच्याबरोबर त्याच्या त्रासामध्ये उभा राहणं, प्रार्थना करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, पेत्रा तुझा विश्वास कमी होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहेत की लोक प्रार्थना करण्यापेक्षा न्याय करायला बसतात. आमेन. तो पडला, त्याच्या जीवनामध्ये किती पाप आहे, त्याच्या जीवनात किती प्रॉब्लेम आहेत. अरे ते प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम रक्त मांसाच्या द्वारे आलेले नाहीत, त्या रक्त मांसाच्या वरती कार्य करणारा दृष्टात्मेची शक्ती त्या शिमोनाला मागत होती. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, शिमोना तुझा विश्वास ढळू नये, तुझा विश्वास कमी होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी मध्यस्थी करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या काळामध्ये एकमेकांसाठी ओझं घेऊन प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर तुमचा कोणी भाऊ बॅकस्लाइड झालेला, तुमच्यातले काही लोक चर्च मधून निघून गेलेले आहेत, तुमच्या जीवनामध्ये जर ते लोक आज तुम्हाला दिसतंय की ते प्रार्थनेमध्ये नाही, त्यांच्या जीवनावरती सैतान अटॅक करतोय, तर त्यांचा न्याय करत बसू नका. त्यांच्यासाठी येशू ख्रिस्तासारखं होऊन मध्यस्थी करा. कारण पवित्र शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्ताने त्या शिमोनासाठी मध्यस्थी केली आणि त्याला सैतानाच्या हातात सापडू दिलं नाही. आमेन. हालेलुया. सैतान धूर्त आहे, सैतानाचा स्वभाव धूर्त आहे. पवित्र शास्त्र सांगतं, ज्यावेळेस तो धूर्त सर्प हव्वेकडे आला, त्या हव्वेकडे येऊन त्याने त्याचं अक्राळ विक्राळ रूप तिला प्रगट केलं नाही, त्याने 2 शिंग लावून तो तिथं उभा राहिला नाही, तिला त्याने घाबरवलं नाही. हे फळ का? तो तिच्याकडं मोहात पाडण्यासाठी सुंदर असं फळ घेऊन आला, जे तिच्या दृष्टीला दिसण्यास सुंदर आणि मनोहर होतं. आणि त्या फळाकडे बघून तिच्या मनामध्ये त्या फळाविषयी आकर्षण निर्माण झालं आणि तिने ते फळ खाल्लं आणि ती फसून गेली. आज अनेक लोक आहेत जे सैतानाच्या कुयुक्ती पुढे टिकाव्यास समर्थ नाहीत, कारण त्यांच्याकडे देवाची शस्त्र सामग्री वापरण्याचं सामर्थ्य नाही. परंतु प्रार्थना, एक चर्चची प्रार्थना किंवा एक पास्टरची प्रार्थना, एका मंडळीची प्रार्थना अनेक लोकांच्या जीवनामध्ये पुन्हा ते विश्वासामधून पडू नयेत म्हणून त्यांना सबळ करेल. आणि पवित्र शास्त्रांत आपलं युद्ध तर रक्त मांसाबरोबर नाही, अंतराळातल्या दुरात्मा समूह अधिपती आहे. आमेन. हालेलुया. सैतानाने त्याचं हत्यार काढलं, करोना, आणि त्या व्हायरसद्वारे त्याने कोविड-19 द्वारे त्याने सगळे चर्चेस बंद पाडले. आज कुठेही सहभागिता राहिली नाही, लोक एकत्र येऊन प्रार्थना करू शकत नाही आणि त्यामुळं अनेक मंडळ्या फुटून गेलेल्या आहेत. अनेक मंडळांमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत. लाईव्ह चर्च चालू आहेत, परंतु त्या चर्चमध्ये सहभागिता नाही. बायबल सांगतं मंडळी म्हणजे फेलोशिप आहे, मंडळी म्हणजे एकत्र येणं आहे, तिथं प्रार्थना आहे. आणि सैतानाने बरोबर ते हत्यार उपसलं आणि चर्च बंद पाडण्याचा त्याने संपूर्ण प्रयत्न केला. गेले 10 महिने, आज ऑक्टोबर 2020 चालू आहे, फेब्रुवारी पासून त्याने चर्च बंद केले. परंतु एक लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त तुमच्यासाठी पित्याच्या उजवीकडे बसून मध्यस्थी करतोय.
हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, तुझ्या विरुद्ध नरकाचा दरवाजा प्रबळ होणार नाही. आमेन, हालेलुया. पहा, पेत्राचा स्वभाव हा सर्वसामान्य मनुष्याच्या स्वभावासारखा स्वभाव आहे. आमेन. पेत्र भित्रा होता, पेत्र धाडसी होता, पेत्रामध्ये धैर्य होतं, पेत्र घाई करणारा होता. पेत्रामध्ये जेवढे स्वभाव आहेत मनुष्याचे, ते सगळे स्वभाव तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यावेळेस पेत्रावरती संकट आलं, पेत्र पळून गेला. बायबल सांगतं, त्याच्या पुढच्या वचनात लिहिलं, पेत्राला येशू ख्रिस्त म्हणाला, 3 वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला नाकारशील. आमेन. जो पेत्र येशूला म्हणाला, मी तुझ्या बरोबर मरायला तयार आहे, त्या पेत्राला येशू ख्रिस्ताने सांगितलं, तू मला नाकारणार आहे. त्या पेत्राने येशू ख्रिस्तासाठी मल्क नावाच्या एका शिपायाचा कान कापला. पहा, पेत्राचे जे स्वभाव आहे, पेत्राचा जो स्वभाव आहे, शिमोनाचा जो स्वभाव आहे, हा एका सर्वसामान्य मनुष्याचा स्वभाव आहे. आमेन. तो भित्रा आहे, तो धाडसी आहे, तो देवाचं कार्य करण्यासाठी पुढे येणारा, तो पळून जाणारा पण आहे. परंतु ज्यावेळेस तो सबळ झाला, तो स्थिर झाला, बायबल सांगतं तो इतरांना सबळ करणार आहे. कारण पेत्रावर ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरून आला, त्याच्या पहिल्या संदेशामध्ये 3000 लोकांचं तारण झालं आणि 3000 यहुदी येशू ख्रिस्ताकडे आले. येशू ख्रिस्ताला त्यांनी स्वीकारलं. पहा, त्या सर्वसामान्य पेत्रासाठी येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. आज अनेक चर्चचे सभासद आहेत, सदस्य आहेत, लीडर्स आहेत, अनेक चर्चचे पास्टर्स आहेत. त्या पास्टरांसाठी तुमच्या प्रार्थना गरजेच्या आहेत. हालेलुया. जर देवाने तुम्हाला आज वाचवलाय, जर प्रभूने तुम्हाला सबळ केलेला, तर तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करणं, इतरांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. हालेलुया. पहा, प्रभू म्हणतो, पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित पॉल म्हणतो की एकमेकाचं ओझं घ्या, एकमेकासाठी प्रार्थना करा. पहा, चर्च ही एकच अशी व्यवस्था या पृथ्वीवर आहे जी स्वर्गाचा दरवाजा म्हणून परमेश्वराने पृथ्वीवर ठेवलेला आहे. ही पृथ्वीवर असलेली मंडळीच फक्त स्वर्गामध्ये उचलली जाणार आहे. आमेन. तुम्ही बांधलेल्या प्रॉपर्ट्या, तुम्ही कमवून ठेवलेले बँकेतले पैसे, तुमचं सोनं नाणं, कुठलाही गोष्ट तुम्ही पृथ्वीवरून स्वर्गात नेऊ शकणार नाही. फक्त एकच मंडळी आणि सहभागिता जी परमेश्वर वधू म्हणून स्वर्गारोहणामध्ये घेऊन जाणार आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जर करोनाच्या संकटात जर मंडळांनी एकत्र येऊन प्रार्थना केली, उपस्थितीमध्ये राहिल्या, तर तो सैतान आपल्याला गिळू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणाला, शिमोना, सैतानाने तुला मला चालण्यासाठी माझ्याकडे तुला मागितलेलं आहे, पण मी तुझ्यासाठी मध्यस्थी केली. आज अनेकांना प्रार्थनेची गरज आहे. पहा, ज्यावेळेस पौल प्रेषितांचा 13वा अध्याय आपण काढून वाचूया. त्या ठिकाणी पहा, मंडळीमधून ज्यावेळेस त्या लोकांना पाठवण्यात आलं, प्रेषितांचा 13वा अध्यायामध्ये पहा, त्यांच्यासाठी मंडळीने प्रार्थना केली. अंतुकिया येथील ख्रिस्ती मंडळी, आमेन, मंडळी विषयी आपण बोलतोय. अंतुकियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन, निक्र, लुक्य कुरेनकर, ज्याचे पालन मंडळीत हेरोद राजाच्या बरोबर झाले, तो मनायल, शौल म्हणजे पॉल, हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपास करीत असता पवित्र आत्म्याने सांगितले की बर्नबा व शौल यास ज्या कार्यासाठी मी बोलविले आहे त्यासाठी निराळे करून ठेवा. आणि त्यांनी उपास व प्रार्थना करून त्याचवर हात ठेवून त्यांची रवानगी केली. जरी त्यांना पाठवण्यात आलं होतं, मंडळीने प्रार्थना केली. पुढे जाऊन ते ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले, पहा, ज्यावेळेस ते पोचले, त्यांच्यामध्ये इतका त्यांना त्रास झाला, त्या ठिकाणी त्यांना सेवा करणं इतकं कठीण झालं. कारण ज्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं, पहा पुढं 6व्या वचनात दिलंय, पुढे ते सर्व बेटातून चालून पफेस गेल्यावर बर्वेश नावाचा कोणी यहुदी जादूगीर व खोटा संदेष्टा त्यास आढळला. तो तेथील अधिकारी सिर्क पौल नावाच्या बुद्धिमान मनुष्याजवळ होता. या अधिकाऱ्याने बर्नबा व शाऊल यास बोलून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली. परंतु अलीम जादूगर याने त्यास अडवून अधिकाऱ्याच्या विश्वासापासून फितवायचा प्रयत्न केला. तेव्हा पौल म्हणजे जो शौल होता, पवित्र आत्म्याने पूर्ण होता, त्याचकडे दृष्टी लावून म्हणाला, अरे सर्व कपटाने, सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पुत्रा, अवघ्या धार्मिकतेच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस का? आमेन. अनेक लोक तुम्हाला भेटतील जे प्रभूचा मार्ग विपरीत करतील, जे लोक तुमची सेवा अडखळण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या मनामध्ये सैतान नाना प्रकारचे प्लॅन टाकेल आणि तुमची जी देवाने दिलेली देवाचं जी कॉलिंग आहे त्याचा ते लोक चेष्टा करतील,
थट्टा उडवतील. ते बर्नबाला आणि शौलाला त्याने लटकवण्यासाठी त्याने त्या मोठ्या यहुदी अधिकाऱ्याला त्याने विश्वासापासून भडकवलं. आज मंडळीची प्रार्थना पौलाबरोबर होती म्हणून पौल त्या ठिकाणी स्थिर राहिला आणि त्या प्रार्थनेच्या जोरावर त्याने त्या प्रार्थनेच्या सामर्थ्याद्वारे त्या ठिकाणी त्याने प्रभूचं नाव उंचावलं. प्रियांनो, आज या पृथ्वीवर या संपूर्ण सृष्टीमध्ये जर काही शेवटपर्यंत टिकणार आहे तर ते म्हणजे देवाचं वचन आहे. आणि हे बर्नबा आणि शौल देवाचं वचन घेऊन त्या ठिकाणी गेले. आज जर आपण या ठिकाणी बसलोय आणि प्रार्थना करतोय, आपण देवाचं वचन ऐकतोय, फक्त प्रकाश तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, या कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबांमध्ये देवाचं वचन पाहिलं जातं, संपूर्ण पृथ्वी अंधकाराने व्यापलेली आहे. पहा, जर आकाशातून स्वर्गातून देव पाहतोय तर त्याला फक्त ज्योतीसारखं तुमचं कुटुंब दिसतं, तुमच्या प्रार्थना दिसतात, तुमचा वचनावरचा विश्वास स्वर्गातून देव पाहतोय. आणि म्हणून या अंधकारमय जगामध्ये जर विजयी जीवन जगायचं आहे, जर तुमच्यामध्ये तो प्रकाश टिकवायचा आहे, तर तुमच्या प्रार्थना करणं, रोज देवाजवळ असणं, पवित्र वचन वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जर मध्यस्थी केली नाही, जर तुम्ही जर पाहिलं, येशू ख्रिस्त म्हणाला, पेत्रा, शिमोना शिमोना, तुला चालण्यासाठी माझ्याकडे सैतान मला तुला मागतोय, पण मी तुझ्यासाठी मध्यस्थी केली. जर तुम्ही मध्यस्थी करत असाल, तुम्ही इंटरसेशन करत असाल, तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करत असाल, नक्की परमेश्वर तुमच्या या श्रमाचं प्रतिफळ तुम्हाला देईल. तुम्ही या परिस्थितीमध्ये आशीर्वादित राहताल. अनेक लोक नवीन जीवन घेऊन आता सध्याला जगतात आहेत. करोना पॉझिटिव्ह आलता आणि त्यांना काहीच झालं नाही. सैतानाने घडवलेले हत्यार तुमच्यावर चाललं नाही. आता तुमची वेळ आहे त्या सैतानावरती प्रहार करण्याची. आता तुमची वेळ आहे तुमच्या प्रार्थनेच्या सामर्थ्याद्वारे या सैतानाला पळून लावण्याची. पहा, परमेश्वराचं वचन काय सांगतं, यशायाचा 55वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये पहा काय लिहिलेलं. आयझेया चॅप्टर नंबर 55. हालेलुया. ओपन युअर बायबल, तुमचं पवित्र शास्त्र उघडून वाचा. हालेलुया. 54:17 पासून वाचूया. तुझ्यावर चालविण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वेतन आहे. हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे. वतन आहे, वेतन नाही, सॉरी. त्या ठिकाणी लिहिलं आहे, परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, इनहेरिटन्स आहे, वतन. हालेलुया. वतन, वेतन नाही, वतन. वेतन मजुरी नाही, वतन. हालेलुया. आपल्या मुलाला आपण वतन देतो, आपण त्यांना वेतन देत नाही. परमेश्वराने आपल्याला त्याचं लेकरू बनवलेलं आहे. आणि म्हणून पहा पुढच्या वचनामध्ये काय लिहिलंय, अहो तहानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैसा नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता. माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. काम द्या, माझं ऐका, माझ्याकडे या, म्हणजे तुमचा जीव वाचेल. आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करील. म्हणजे दाविदाला देव केलेले अढळ प्रसाद, दाविदाला देव केलेला शेवटचा आशीर्वाद, शेवटपर्यंत टिकण्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. हालेलुया. येशू ख्रिस्त दाविदाच्या वंशातून आला आणि येशू ख्रिस्त हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला, त्याच्याविषयी देव म्हणतो, जर तुम्ही माझं वचन ऐकताल, तुम्ही माझ्या शब्दाकडे कान देताल, लक्ष देताल, त्यासाठी तुम्हाला कुठलाही पैसा द्यावा लागणार नाही. आमेन. हालेलुया. आज तुम्ही एखादी पूजा घाला, मांत्रिकाकडे जा, तो तुम्हाला हजारो रुपये मागेल. तुमच्यासाठी यज्ञ करायला तो करोडोची लिस्ट देईल आणि तुमच्याकडनं तो पैसा उकळेल. परंतु येशू ख्रिस्त देवाचं वचन सांगतं, माझ्याकडे या, पैसा वाचून जीवन प्राप्त करून घ्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनात लिहिले, पैशाशिवाय
देवाच्या जीवनाचं तुम्हाला प्राप्ती होणार आहे. आणि बायबल सांगतं दाविदाला देव केलेले आढळ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आमेन, हालेलुया. परमेश्वर दाविदाला म्हणाला, तुझी गादी निरंतरची राहील, तुझ्या सिंहासनावरून तुझ्या वंशजाला मी कधीही नष्ट होऊ देणार नाही. आणि दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त, दाविदाच्या वंशातून जन्मलेला दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त सदा सर्व काळासाठी त्याच्या खांद्यावर सत्ता आलेली आहे. माझ्या प्रियांनो, या पृथ्वीवर जर आपल्याला विजयी जीवन जगायचं आहे तर मध्यस्थीची प्रार्थना करणं गरजेचं आहे. पहा, जर तुम्ही प्रार्थना करणारे आहात, तुम्ही जर ख्रिस्ताचं वचन ऐकणारे आहात, तर त्या वचनाद्वारे देव आज तुम्हाला आशीर्वादित करतोय. आणि शेवटपर्यंत टिकणारे ब्लेसिंग्स, शेवटपर्यंत टिकणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. आपण यावेळेस प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूचे आभार मानूया की त्याने आपल्याला जिवंत ठेवलंय. त्याने देवाचं वचन ऐकण्यासाठी आज जीवन तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्या जीवनामध्ये तुम्ही दाविदाच्या आशीर्वादास पात्र ठरलेले आहात. सो क्लोज युअर आईज. यावेळेस आपले डोळे घट्ट बंद करा आणि प्रभूची आपण आराधना करूया. हालेलुया, थैंक यू जीसस. सीने से तेरे लिपटा रहो मैं. थैंक यू लॉर्ड. राबांदाला शेकेरियाला रबा. आर यू रेडी फॉर वर्शिप हिम? तुम्ही त्याची आराधना करण्यासाठी तयार आहात का? माझा विश्वास आहे आता यावेळेस तुम्ही जी प्रार्थना करणार आहे त्या प्रार्थनेद्वारे तुम्हाला दाविदाला देव केलेले सगळे आशीर्वाद प्राप्त होते. तुम्ही महाविजय होताल. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत नैराश्य उपभोगलं असेल, इको वाढव, जर तुम्ही नैराश्य भोगलेलं असेल, अंधकारामधून चाललेला असाल, यावेळेस प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझी आराधना करतो. मला माहिती आहे तू माझा आरोग्य दे. आता परमेश्वरच दे बाप्पा. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया. क्लोज युअर आईज. प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझी आराधना करणार आहे. ओ आराधना. Oh Jesus, thank you Lord. Thank you Jesus. सीने से तेरे लिपटा रहो मैं. सीने से तेरे लिपटा रहूं मैं. आवाज तेरी सुनता रहूं. आवाज तेरी सुनता रहूं. आराधना हो तेरी. आराधना हो तेरी. ओ आराधना हो तेरी. आराधना हो तेरी. कदमों में तेरे बैठा रहूं मैं. राह तेरी मैं देखा करूं. राह तेरी मैं देखा करूं. आराधना हो तेरी. आराधना हो तेरी. ओ आराधना हो तेरी. आराधना हो तेरी. सीने से तेरे लिपटा रहूं मैं. आवाज तेरी सुनता रहूं. आवाज तेरी सुनता रहूं. कदमों में तेरे बैठा रहूं मैं. राह तेरी मैं देखा करूं. राह तेरी मैं देखा करूं. आराधना हो
लॉर्ड, रात और दिन मैं तेरी आराधना करूं प्रभू. यावेळेस आपले हात उंच करून देवाची आराधना करूया. प्रियांनो, यावेळेस देवाशी मध्यस्थी करण्याची वेळ आहे. Pray for your family, pray for your church, pray for your pastors, pray for your leaders. Right now, close your eyes and worship Him. Hallelujah. देवाचं सामर्थ्य उतरलेलं आहे. प्रभू तुमची प्रार्थना ऐकतोय. येशू म्हणाला, मी पेत्रा तुझ्यासाठी मध्यस्थी करतोय. आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे यावेळेस मध्यस्थी करणार आहे. अनेक लोक जे ख्रिस्तापासून दूर गेले, बॅकस्लाइड झाले, चर्च बंद झालेले, पुन्हा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चर्च चालू होतील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण घोषणा करूया. We declare and decree in the name of Jesus. Everywhere, सर्व ठिकाणी पुन्हा चर्च सुरू होतील. पुन्हा एकत्र येऊन प्रभूची आराधना होईल. फेलोशिप्स एकत्र येतील आणि प्रभूची आराधना करतील. सगळे देवाची मेंढर पुन्हा एकत्र येऊन देवाची आराधना करतील. जे तुटलेले लोक आहेत, जे आजारी आहेत, प्रभू त्यांना स्पर्श करतो. बी हील कम्प्लीटली राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. इफ यू आर ब्रोकन हार्टेड, युअर स्पिरिट इज कॉन्ट्रॅक्ट. जर तुमचं हृदय तुटलेलं आहे, तुमचा आत्मा भग्न झालेला, प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देतो. तो तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. जरी लोक तुम्हाला नाव ठेवत असतील, लोक तुमच्या विरुद्ध निंदा करत असतील, प्रभू येशू तुम्हाला आरोग्य देतो. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमचं आरोग्य स्वीकारा. रिसीव युअर मिरेकल राइट नाउ इन द नेम ऑफ जीसस. एक बहीण मला पाहतीये, तिच्या मणक्यामध्ये कॅप आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुला आरोग्य प्राप्त होता. बाय स्ट्राइप्स वी आर हील्ड. यावेळेस आरोग्याचं वचन घोषित कर. तो प्रभू तुला आरोग्य देतो. हालेलुया, हालेलुया. डोंट वरी सिस्टर. प्रभू तुमच्या मम्मीचा रिपोर्ट निगेटिव्ह आणणार आहे, तिला पॉझिटिव्ह नसणार आहे. सिस्टर मंगल, डोंट वरी, प्रभू त्यांना आरोग्य देतो. हालेलुया, हालेलुया. डोंट वरी, तुमच्या बहिणीसाठी प्रभूचं सामर्थ्य प्रगट झालेलं आहे. ती देव आपली शक्तीच्यावर राहणार आहे. थँक यू लॉर्ड जीसस. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करतोय. प्रभू तुम्हाला आरोग्य देतोय. थँक यू लॉर्ड. सर्वांना देवाचं सामर्थ्य यावेळेस स्पर्श करतोय. थँक यू लॉर्ड होली स्पिरिट. थँक यू जीसस. थँक यू जीसस. निबांदे कालामा शांदाराला रबा. हालेलुया, हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून आलेलं. यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरून आलेला. रिसीव माइटी मिरेकल इन द नेम ऑफ जीसस. जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. यावेळेस जे लोक आजारी आहेत, एक हात स्वर्गाकडे करतील, दुसरा हात आपल्या छातीवर ठेवतील. प्रभूच्या आरोग्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरलेलं आहे. सगळं आजार प्रभू येशूच्या नावात निघून जातील. मणक्याचे आजार निघून चाललेले आहेत. नर्व सिस्टीम ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, मागच्या स्पॉन्डिलायसिस मध्ये शरीराला मुंग्या येतात आहेत, प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतो. प्रभू तुम्हाला आरोग्य देतो. एक बहीण मला पाहते, जिच्या डाव्या बाजूला मुंग्या येतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझं आरोग्य स्वीकार. तुझा हात उंच होत नव्हता, प्रभू येशू तुझ्या हाताला आरोग्य देतो. रिसीव युअर हिलिंग राईट नाव, राईट नाव, राईट नाव. एक व्यक्ती आहे ज्याला स्किन डिसीज आहे, त्याच्या चेहऱ्यावरती काळे डाग आलेले आहे. प्रभू येशू तुझ्या चेहऱ्याला स्पर्श करतोय. येशू ख्रिस्त तुझ्या डोळ्याला स्पर्श करतोय. रिसीव युअर मिरेकल राईट नाव. फादर टच लॉर्ड. प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. थँक यू लॉर्ड. थँक यू.
जीसस. हालेलुया, हालेलुया. जर तुमच्या घरातलं कोणी आजारी आहे, प्लीज प्रे फॉर देम. त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. सैतानाने त्यांना स्पर्श करू नये म्हणून त्यांच्यासाठी यावेळेस मध्यस्थी करा. त्यांच्यासाठी आरोग्याची प्रार्थना करा. डिक्लेअर द वर्ड ऑफ गॉड फॉर देम. त्यांच्यासाठी देवाच्या आरोग्याची वचन घोषित करा. हालेलुया. डिक्लेअर द वर्ड ऑफ गॉड. त्यांच्यासाठी देवाच्या आरोग्याची वचन घोषित करा. म्हणा, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला येशूला बसलेल्या फटक्यांनी मिळालेलं आरोग्य मी घोषित करतो. आय डिक्लेअर हिलिंग राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. एव्हरी पेन इन युअर बॉडी, प्रत्येक शरीरातलं दुखणं, एव्हरी सिकनेस इन युअर माइंड, आय रिब्यूक एव्हरी इव्हिल स्पिरिट इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. बाबा, तुझ्या वडिलांसाठी मी प्रार्थना करतो. त्यांना आता प्रभू आशीर्वादित करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभूचे आशीर्वाद मी त्यांच्यावर घोषित करतो. आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस. फादर, टच लॉर्ड एव्हरी मॅन अँड एव्हरी ह्युमन. जे लोक मला आता पाहतात त्या प्रत्येकासाठी मी मध्यस्थी करतो लॉर्ड. जसा येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे मध्यस्थी करण्यासाठी बसलेला, यावेळेस चर्च प्रार्थना करताय आणि अनेक लोकांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे जॉबलेस आहेत, जे सध्याला नोकरी विना फिरतात, त्यांना नोकरी मिळत नाही, मी त्या सगळ्यांसाठी आशीर्वाद मागतो. प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांचे जॉबची कामं होतील. रिटा काहीतरी नाव आहे त्या मुलीला, जॉबसाठी ती प्रार्थना करते. तिची आई मला पाहते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी घोषित करतो, तुझ्या मुलीचं जॉबचं काम झालेलं. आय डिक्लेअर इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. गुड जॉब आय डिक्लेअर इन जीसस नेम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे लोक इमोशनली वीक आहेत, जे भावनिक दृष्ट्या खचलेले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार. राईट नाव ओ फादर, स्ट्रेंथन देम. त्यांना सामर्थ्य दे प्रभू. त्यांचं मनोधैर्य वाढव दे बाप्पा. त्यांना शक्ती दे प्रभू. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. हालेलुया. खचून जाऊ नका, देवापासून दूर जाऊ नका. प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती आलेला, प्रभूचा अभिषेक तुमच्यावर आलेला. राईट नाउ इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक अख्खी फॅमिली कोरोनाने पॉझिटिव्ह आहे, कोरोना पॉझिटिव्ह आहे, अख्खी फॅमिली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी तुमचं आरोग्य घोषित करतो. तुम्ही चर्चमध्ये येणारे आहात, तुम्हाला कशाची बाधा होणार नाही. तुमचे सगळे दिवस आशीर्वादित होतील. तुम्हाला देव सिरियस होऊ देणार नाही. बिकॉज गॉड इज विथ यू, बिकॉज माय जीसस इज विथ यू. डोंट वरी अबाउट एनिथिंग. डोंट अफ्रेड टू डेथ. मृत्यूला घाबरू नका. माझ्या येशूने मृत्यूवर विजय मिळवलेला. बी हील्ड कम्प्लीटली राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. राईट नाव प्रभूचा अभिषेक यावेळेस स्वीकारा. थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. टच देम लॉर्ड. प्रभू तुम्हाला स्पर्श करतो. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करतो. सैतान तुम्हाला गिळण्यासाठी आलेला, परंतु येशू पित्याच्या उजवीकडे तुमच्यासाठी मध्यस्थी करतो. हालेलुया, हालेलुया. से थँक यू जीसस. फादर, टच देम लॉर्ड. प्रभु का धन्यवाद करूंगा. लिफ्ट हैंड एंड से प्रभु का धन्यवाद करूंगा. उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं, जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो,
प्रभू तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही, कारण तो जीवन आणि भरपुरीचं जीवन घेऊन आलेला लॉट ऑफ लाईफ, अबंडन्स ऑफ लाईफ. मृत्यू तुमच्या जवळही फिरकणार नाही. ओ जीसस, हालेलुया, हालेलुया. Lift your hand and say hallelujah, hallelujah. तुम्ही आजारी आहात, आरोग्याची वचनं घोषित करत राहा. तुम्ही गरीब झालाय, तुमच्याकडे पैसा राहिलेला नाही, देवाच्या समृद्धीची वचनं घोषित करत राहा. तुमच्या घरावरती शाप आलेला आहे, आशीर्वादाची प्रभूची वचनं घोषित करत राहा. या अंधकाराच्या जगामध्ये तुम्ही महाविजय होता. निराशा तुम्हाला गिळून टाकणार नाही, कारण येशू ख्रिस्त जीवन घेऊन आलेला आहे आणि भरपुरीचं जीवन तो घेऊन आलेला आहे. राईट नाव बी हील्ड कम्प्लीटली, बी ब्लेस राईट नाव इन जीसस नेम. से थँक यू जीसस. आपल्या हात उंच करून म्हणा, धन्यवाद येशू. प्रभू आले, सर्व जे मला पाहतात त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, त्यांच्या साक्ष निर्माण होते येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन, आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू तुमच्यासाठी मध्यस्थी करतोय, तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. प्रभूला धन्यवाद देत राहा, त्याच्या उपस्थितीमध्ये राहा. दर रविवारी, दर बुधवारी या ठिकाणी मी प्रार्थनेसाठी येत असतो. ज्यांना वैयक्तिक मला भेटून प्रे करायची ते लोक मला येऊन भेटून प्रार्थना करून येऊ शकतात, पण त्यांनी मला पहिले फोन करा. फोन केल्यानंतर मी परमिशन दिल्यानंतरच या, कारण आपल्याला अजूनही रेस्ट्रिक्शन आहेत. जर चर्च गव्हर्नमेंटने उघडले तर लगेचच संडेपासून आपण चर्च स्टार्ट करणार आहे. कुठलेही अडखळण येणार नाही. माझा विश्वास आहे देव चर्चच्या विरुद्ध कुठल्याही नरकाच्या दरवाजाला प्रबळ होऊ देणार नाही. आपला देव आपल्या बाजूने उभा आहे आणि लवकरच मंडळी सहभागितेमध्ये येईल. आशीर्वादित जीवन जगणार आहे. जे लोक व्याधीग्रस्त आहेत, आजारी आहेत, त्यांनी मला फोन करा. माझ्या नंबरवरती 8698971852 हा माझा मोबाईल नंबर आहे. जर तुम्हाला नंबर्स हवे असतील माझ्या मोबाईल, तर मग तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवरती वरच्या साईडला अनेक ठिकाणी माझा नंबर मी मेन्शन केलेला आहे, आजही मी मेन्शन करतो. तसंच ज्या लोकांना दशमांश दानार्पण द्यायचं आहे ते आपल्या चर्चच्या वेबसाईटवरच्या अकाउंटवरती आपल्या चर्चच्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकतात. अदरवाईज संडे किंवा वेडनेसडेला येऊन प्रार्थनेसाठी ते मला भेटून ते दानार्पण माझ्या हातात देऊ शकतात. कुणाच्याही हातात चर्चसाठी दानार्पण पाठवू नका. तुमच्या अकाउंटमधून डायरेक्ट चर्चच्या अकाउंटमध्ये तुम्ही पाठवू शकता. गुगल पे नंबर आहे 9763975921. आपल्या त्याच्यावरती तुम्ही दशमांश दानार्पण देऊ शकता. देव तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुमच्या बरोबर आहे. देवाची उपस्थितीमध्ये राहा. पुन्हा आपण येत्या रविवारी सकाळी 12 वाजता प्रभूच्या आराधनेसाठी एकत्र येऊ. जर तुमच्याकडे काही साक्ष आहे तर तुम्ही देऊ शकता. आज एक फॅमिली माझ्याकडे आहे, साक्षी देण्यासाठी ते आले होते. त्यांनी मला सांगितलं, पास्टर अद्भुत रीतीने देवाने चमत्कार केला. लॉकडाऊन होता, त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांच्याकडे अजिबात पैसा नसताना त्यांच्या मिसेसचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन मोतीबिंदूचे पार पडले आणि यशस्वीरित्या त्यांना आरोग्य प्राप्त झाला. त्या खूप खचले होते. सिस्टर सांगत होत्या की त्यांच्या स्वप्नामध्ये देवाने मला पाठवलं. मी त्यांच्या स्वप्नामध्ये गेलो आणि स्वप्नामध्ये त्या दृष्टात्म्याला मी धमकावलं आणि त्याच्यानंतर त्यांचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन सक्सेस झाले. आज ते चर्चमध्ये प्रभूची स्तुती करण्यासाठी, देवाचे आभार मानण्यासाठी आलेले आहेत. हे सगळ्या साक्ष ज्यावेळेस चर्च चालू होईल त्यावेळेस आपण तुमच्या समोर तुम्हाला ऐकता येतील. त्यामुळं जे आशीर्वाद प्रभूचे मिळालेले आहेत ते विसरू नका. त्याचे आभार मानत राहा. साक्ष लिहून काढा, त्याचे फोटो काढा, मला पाठवा, जेणेकरून मी माझ्या संदेशामध्ये त्या साक्ष सांगू शकेल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. एक छोटंसं स्तुतीचं गीत घेऊया आणि प्रभूसाठी आपण यावेळेस ऑफरिंग कलेक्ट करूया. हालेलुया, हालेलुया. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम, ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम। मेरे यीशु के साथ धन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको।
जो 1.5 तास एकटं बोलून गाणे बोलून संदेश देणं थोडंसं कठीण जात आहे प्रभू तरी शक्ती देतो. देवाचे मी आभार मानतो की आपल्या चर्चला देवाने आजही जोडून ठेवलेलं आहे. अनेक लोक देवाचं वचन ऐकतात. दर रविवारी दर बुधवारी त्यांचे फोन असतात, त्यांचे साक्ष ते मला सांगत असतात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तुमच्या विश्वासूपणाबद्दल देव तुम्हाला प्रतिफळ देव. यावेळेस आपण तुमच्या उपकार स्तुतीच्या दानासाठी, दानार्पणासाठी आणि तुमच्या दशमांशासाठी प्रभूला धन्यवाद देऊन आपण प्रार्थना करूया. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या मंडळीने जे दानार्पण तुझ्यासाठी तुझ्या भांडारात आणलेलं आहे त्या प्रत्येकाला त्या भांडारात आणलेल्या दानार्पणाचं प्रतिफळ दे प्रभू. त्यांना आशीर्वादित कर, त्यांना 100 पट त्याचं फळ दे प्रभू. देवबाप्पा जे त्यांनी पेरलेलं आहे त्याच्या 1000 पट त्यांनी कापणी करावी अशी मी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. प्रभू यावेळेस तुझी शांती, तुझा आशीर्वाद, तुझा अभिषेक मी प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येक मंडळीतल्या सभासदांवर घोषित करतो. यावेळेस आपले हात उंच करूया. मंडळीचा अभिषेक यावेळेस मी घोषित करतो. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा बरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन, हालेलुया. तुम्हाला जर आजचा संदेश आवडला असेल तर तुमच्या कमेंट बॉक्सवरती जा आणि म्हणा थँक्यू फॉर द वर्ड ऑफ गॉड. देवाच्या वचनासाठी मी देवाचे आभार मानतो. आणि यावेळेस आपण पुन्हा रविवारसाठी प्रार्थनेमध्ये जाऊया. गॉड ब्लेस यू. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन.